काल आमदार वजाहत मिर्झा ज्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा प्राप्त झालेला आहे, ते वक्फ बोर्डाचे चेअरमन देखील आहेत. ते काल सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या महत्त्वाचा दौरा म्हणजे काँग्रेस अल्पसंख्याक सेलने बोलवलेल्या मेळाव्यात उपस्थित राहून मार्गदर्शन करायचे होते. परंतु त्यांनी वक्फ मिळकत बाबत समस्या घेण्यासाठी, समस्या काय आहेत ते ऐकून घेण्यासाठी जमियत उलमा हिंद शाखा सोलापूरला देखील वेळ दिलं. ते सकाळी 11 वाजता. त्याप्रमाणे जमियत उलमा हिंदचे अध्यक्ष आदरणीय मौलाना हारिस भाई आणि इतर कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सोलापुरातील सर्व मुस्लिम समाजातील समाजसेवकांना आणि वक्फ ट्रस्टींना व पत्रकारांना त्या ठिकाणी आमंत्रित केले होते आपली समस्या मांडण्याकरिता. त्या हिशोबाने अनेक पत्रकार, अनेक समाजसेवक, वक्फचे ट्रस्टी तिथे आले होते. ज्या वेळेस मी गेलो त्यावेळेस असं वाटलं की हे कार्यक्रम फक्त एक स्टंटबाजी आहे. कारण मी स्वतः सोलापूर शहरातील चिराग अली तकिया, अनार तकिया, हाशिमपीर दर्गा आणि त्या इकरार अली ट्रस्टच्या वादाबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडण्याकरिता एक निवेदन तयार करून नेले होते. तिथे जमियतच्या हॉलमध्ये मीटिंग झाली. मीटिंग मध्ये काही वक्त्यांनी बोलले. त्यानंतर आमचे वजाहत मिर्झा साहेब त्याला उत्तरे दिली. सर्वसामान्य जे नागरिक त्यांना निवेदन देण्यासाठी आले होते त्यांचे निवेदन स्वीकारले नाही, त्यांचे काही एक ऐकलं नाही. आपण मिर्झा साहेब इथं आल्यानंतर सर्वसामान्यांची समस्या मग अगोदर ऐकून घ्यायची होते आणि त्याची उत्तरे आपण आपल्या भाषणात द्यायची होती. तसं न करता आपण फक्त 2-4 कार्यकर्त्यांची भाषणे ऐकली, त्यांची समस्या जाणून घेतली. म्हणजे हा ते ठराविक कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हा कार्यक्रम होता का? जर असं असतं तर आहे ना, सर्वसामान्यांना जमियत उलमाने निमंत्रण का दिलं? इतकंच नाही, ज्या वेळेला माझे सहकारी पत्रकार, मी स्वतः सदर चाललेले कार्यक्रमाचे छायाचित्रण करण्यासाठी गेले असता स्वतः वजाहत मिर्झाने कॅमेरा बंद ठेवण्याचे आदेश दिले. अहो, ऑफ कॅमेरेमध्ये आपण काय करताय हे लोकांना काय कळणार? त्या आपल्या चापलुसी कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आपण आलं नव्हतं. आपण सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आलो होतं. तसं न करता आपण चापलूस नेत्याबरोबर, कार्यकर्त्याबरोबर गेलात. इतकंच नव्हे, ज्या वेळेला त्यांची ते मीटिंग संपली, हॉलच्या बाहेर आले. हॉल शेजारी जमियतच्या कार्यालय आहे. तर मिर्झा साहेब त्या कार्यालयात बसले आणि लाईन लावून काही ज्येष्ठ नागरिक, त्यात मी पण होतो, निवेदन देण्याकरिता थांबले असता जमियतचे कार्यकर्ते डायरेक्ट त्या कार्यालयाचे शटर बंद केले. बंद खोलीत, बंद कार्यालयात तुम्ही कोणती खिचडी पकविली हे सर्वसामान्यांना कळेना. आणि आपण सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहात, आपण जनतेचे प्रतिनिधी आहात. त्यांचे प्रश्न, तुमचे ते चापलूस करणाऱ्या किंवा तुमची हलाजी उजुरी करणाऱ्यांचे तुम्ही नेते नाहीत. कारण तुम्हाला सर्वसामान्य मुसलमान वोट देऊन तिथं पाठवलेलं आहे. त्याच्या पाठिंब्यावर तुम्ही वक्फ मंडळाचे अध्यक्ष झालेला आहात. परंतु त्यांचे न ऐकता चापलुसी करण्याचे चापलुसी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे ऐकून आपण कार्य करत असेल तर यापुढे चालणार नाही. याचा मी त्यावेळेलाही जाहीर निषेध केलं होतं, त्याच ठिकाणी जाहीर निषेध केलं होतं आणि त्यांना निवेदन न देता परत आलो होतो. आत्ताही जाहीर निषेध करतो. यापुढे आपण लक्षात ठेवा,
कार्यकर्ते बाजूला ठेवा, सर्वसामान्य नागरिकांच्या समोरच्या, म्हणजे तुमच्या भविष्य उज्ज्वल आहे. अन्यथा आपण आहे ना, हे वक्फ मंडळात तर सोडा, आमदार देखील राहणार नाही, हे लक्षात ठेवावे. पुढचे पाऊल काय असेल? माझे काही प्रश्न होते. एक पत्रकार म्हणून मी पत्रकार संघटनेचे, आपल्याला माहित आहे मी पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्राच्या सरचिटणीस आहे. एक पत्रकार म्हणून मी माझ्या महत्वाचा एक प्रश्न होतं की बाबा हाशिम पीर दर्गा बाबत ज्या वेळेला एक भाजपच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केलं, आपल्याला देखील वजाहत मिर्झा साहेबांना देखील राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त आहे आणि ते वक्फ मंडळाचे सदस्य आहेत. त्या ठिकाणी जर त्यांनी वक्फ मंडळाच्या बाबत त्या आमदाराला उत्तर दिले असते, कमीत कमी इतके सांगितले असते, हा मॅटर वक्फ मंडळाचा आहे, त्याबाबत चौकशी करून आम्ही योग्य कारवाई करू, असे जर त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं असतं तर सोलापुरात टी राजा आणि नितीश राणे सारखे भडकाऊ भाषण देणारे आले नसते आणि सोलापूर पेटवण्याचा प्रयत्न झाला नसता. एक सामान्य नागरिक आणि एक समाजसेवक म्हणून मला असं वाटतं. आणि याबाबत आम्ही आहे ना त्यांना निवेदन देऊ आणि तसे आम्ही मागणी केलेली आहे भडकाऊ भाषण देणाऱ्यांना वर कारवाई व्हावी म्हणून, त्यांना निवडणूक लढवण्यास मनाई करावी म्हणून आम्ही माननीय निवडणूक आयुक्ताकडे मागणी देखील केलेली आहे. कारण आमचे श्रद्धेय सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक वेळ भडकाऊ भाषण दिलं होतं, तर याच निवडणूक आयोगाने त्यांना मतदान करण्यापासून वंचित ठेवलं होतं. आता ही उद्या काल पूर्वाची स्टेजवर जनसमुदायामध्ये जनतांची तरुणांची डोकी भडकवण्याचे काम करतात, त्यांच्यावर तर निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्याबाबत आम्ही लढा देखील उभं करू.